माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर थंडीमुळे केस गळते आणि कोंडा पण भरपूर झालाय, त्यामुळे मी घरीच तेल तयार करायचं ठरवलं। मग चला बघूया त्याच्यासाठी। तर तेल तयार करण्यासाठी हे साहित्य घेतलंय। इथे मेथ्या 2 चमचे घेतलेत। इथे एक छोटा आणि मोठा कांदा मिक्सर मधून फिरवून घेतलाय। इथं हा माका घेतलाय, जास्वंदाची फुले आणि कोंडा झालाय त्यामुळे हा कडुलिंबाचा पाला आणि कढीपत्ता आणि आपलं पॅराशूट तेल। तर इथे मी कढीपत्ता आणि कडुलिंब दोन्ही पण देठांपासून सेपरेट केलेलं आहे। आता आपण तेल तयार करायला सुरू करूया। तर आता मी इथे पातेलं गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये आता तेल काढून घेऊया सगळं। आता पातेल्यामध्ये तेल सगळं काढून घेतलंय बॉटल मधलं। आता हे तेल गरम थोडं झालं की सगळं त्याच्यामध्ये घालायचं। आता तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया। आता जास्वंदाची फुले टाकूया ह्याच्यात सगळी। त्याच्यानंतर ना कढीपत्ता, जे काय मी प्लेटीमध्ये घेतलं होतं फुलं, कडुलिंबाचा पाला, माका आणि कढीपत्ता, हे सगळं मी आता तेलामध्ये घालून घेतले। आता हे थोडंसं असं खाली दाबायचं तेलामध्ये। आणि आता मेथ्या आणि ह्याच्यामध्ये मेथ्या टाकूया। आता मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला कांदा सगळा घालायचा आणि आता हे सगळं हलवून घ्यायचं। त्याचा कलर बदलत नाही आणि थोडंसं तेल आटत नाही तोपर्यंत हे असंच ठेवायचं गॅसवरती। इतकं असं तेल झालंय। हा स्टीलचा डबा भरायला थोडासाच कमी आहे, इतकं असं झालंय हे तेल। तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात बघायला मला नक्की कमेंट करून सांगा। चलो बाय।